असं गृहीत धरण्यात आलं असतं आणि कंटिन्यू पुढे 50 वर्ष चाललं असतं, जिच्यात तुम्ही आम्ही कधीच निवडून आलो नसतो. या सत्ताधाऱ्या लोकांचे लागून चालत लाचारी पत्करत आम्हाला त्यांच्या मागे फिरावं लागलं असतं. ते ज्याला उमेदवारी देतील त्याच माणसाला उमेदवारी घ्यावं लागली आणि तेच लोक निवडून आले असते. एवढं मोठं भयानक षडयंत्र बुलढाण्यात रचण्यात आलेलं आहे. म्हणून मुस्लिम समाजाला, दलित समाजाला जर यांना सत्तेचं वाटेकरी व्हायचं नसेल, तर उभं द्यायचं नसेल, तर यांनी तसं जाहीर करावं. त्यांना सोबत ठेवायचं, त्यांच्यासोबत गोळ बोलायचं, त्यांना पद द्यायचे, त्यांना सन्मान द्यायचा आणि आतून त्यांचं आरक्षण, त्यांचा अधिकार हिसकून घ्यायचा. आणि हे सगळं जर होत असेल तर संविधान दिन हे झालेलं आहे. संविधानाचा मांडणारे हे लोक जर म्हणतात तर एवढा मोठा संविधानाचा अधिकार त्यांनी तुमच्या आमच्यापासून हिरावून घेतला. मला भीती आहे की बुलढाण्यामध्ये तुमचे बूथ प्रभाग बदलण्याच्या मागचं खूप मोठं षडयंत्र होतं. ते षडयंत्र म्हणजे तुम्हाला बूथ भेटणार नाही संध्याकाळ आणि इकडून तिकडून भेटला 4 वाजेनंतर 5 वाजेनंतर, तर तुम्ही तिथे गेल्याच्या नंतर तुमच्या जागी मतदान झालेलं राहील, तुम्ही वापस येसा. एवढी भयावह परिस्थिती आहे. ती परिस्थिती बदलण्यासाठी मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सर्वप्रथम बुलढाण्यातले जुन्या गावातले आरटीओ ऑफिसचे भिलवाड्यातले आणि त्या चंद्रवली नगर मधले बूथ बंद केले आणि ते बूथ बंद करून शिवाजी शाळेपर्यंत आणि एडेड शाळेपर्यंत टाकून घेतले. निवडणूक आयोगाने ते मान्य केलं. बूथ वाईज चिठ्ठ्या आमच्या घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी 76 कर्मचारी निवडणूक आयोगाने नेमले आणि ते तिथपर्यंत आजपासून पोहोचायला सुरुवात झाली. कमीत कमी याच्यामुळे 45% पुढे आपण वोटिंग जाईल. 50% पुढे आपलं वोटिंग जाऊ शकत नाही, होऊ शकत नाही. एवढी भयावह परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही निवडणूक रणसंग्रामात उतरलेला आहे. तो सुद्धा काही निवडणूक नगराध्यक्ष लढत असताना प्रमुख पक्ष असतात, लोकशाहीप्रमाणे जाहीरनामा जाहीर करावा लागतो, आश्वासन द्यावं लागतं. आम्ही मागच्या 10-15 वर्षात काय करावं लागलं, जाहीरनाम्याची पद्धत माहित नाही, याचा अर्थ हुकुमशाही. जाहीरनामा राहत असतो, लोकांपर्यंत जात असता, विनंती करत असता, हे सुद्धा माहित नाही.